तर चला आता आपण हे शिव जे पुराण आहे त्यातलं कैलास संहिता वाचायला घेतलीये. त्याच्यामध्ये ओंकार जिज्ञासा व शिवस्वरूप असं आहे. ते वाचतेय मी. श्रीवसुत म्हणाले, हे निष्पाप मुनींनो, आपण खरोखर भाग्यवान आहात. माझ्याजवळ गुरुवर्य व्यासांनी नैमिषारण्य निवासी मुनींनी जो उपदेश दिला होता तो आता मी आपल्याला कथन करीत आहे. प्राचीन काळी प्रजापती दक्षाची मुलगी सती हिने शंकराची निंदा ऐकून पित्याच्या घरच्या यज्ञ प्रसंगी आपल्या शरीराचा त्याग केला होता. नंतर आपल्या तपाच्या प्रभावाने तिने हिमालयाच्या घरी दुसरा जन्म घेतला व देवर्षी नारदांच्या उपदेशाप्रमाणे तिने शिवप्राप्तीसाठी घोर तप केले. त्यावेळी गिरिजा आणि गिरिजेचा स्वयंवर पद्धतीने विवाह करून दिला. त्यावेळी पार्वतीने शंकरांना प्रणवाच्या उत्पत्ती संबंधी विचारले होते. तोच प्रश्न नैमिषारण्यात यज्ञ करीत असता मुनींना पडला. त्यावेळी व्यास तेथे उपस्थित झाले असता मुनींनी त्यांना वंदन करून म्हणाले होते, आम्ही ओंकाराचा अर्थ प्राप्त व्हावा. आम्हाला ओंकाराचा अर्थ प्राप्त व्हावा म्हणून हा यज्ञ करीत आहोत. परमेश्वराला ऐकावे व जाणून घ्यावे या विचाराने आम्ही हा यज्ञ करत आहोत. आम्ही महेशाला पूर्ण प्रकारे समजू शकलो नाही. म्हणून आम्ही आता आपल्याला शरण आलो आहोत. आपण याविषयी आम्हाला मार्गदर्शन करावे. त्यांच्या या विनंतीप्रमाणे व्यासांनी शंकराचे आपल्या मनात ध्यान करून म्हटले, हे मुनींनो, प्रणवाच्या अर्थाचा प्रकाशक शिवाचे ज्ञान अत्यंत जगात हे मुनींनो, प्रणवाच्या अर्थाचा प्रकाशक शिवाचे ज्ञान जगात अत्यंत दुर्लभ आहे. ज्या भक्तांवर त्रिशूलधारी शंकराची कृपा होते त्यालाच प्रणवाच्या अर्थाचा प्रकाशक शिवाचे ज्ञान प्राप्त होते. शिवाच्या ज्ञानाचा प्रकाश शिवभक्ती असल्याशिवाय प्राप्त होत नाही. त्या मुनींनी रुद्रदेवाचा भक्तियज्ञ केला. त्यावेळी व्यासांनी पार्वतीने शिवाला विचारलेल्या ओंकार स्वरूपाविषयी स्पष्टीकरण दिले. बघा आता काय सांगतायत पार्वतीला. प्रणवाचा अर्थ माहीत करून घेणे म्हणजेच शिवज्ञान प्राप्त करून घेणे. बघा, ओंकाराचा अर्थ म्हणजेच शिवज्ञान प्राप्त करून घेणे. ओंकार मंत्र हा सर्व विद्यांचे बीज होय. तो प्रणव वडाच्या झाडाप्रमाणे व त्याच्या बीजाप्रमाणे अत्यंत स्थूल व अत्यंत सूक्ष्म असा असतो. तो प्रणव वेद इत्यादींचे सार व शिवाचे स्वरूप होय. तो सर्व गुणांच्याहून वेगळा, सर्वज्ञ व सर्वाचे सृजन करणारा असून ओम या अक्षराने त्यात शिव विद्यमान राहतात. म्हणूनच आता हे ओंकाराचं ज्या ज्या उपनिषदांमध्ये आलेलं आहे ज्ञान ते सर्व आपण या वेगळ्या ग्रुपमधून वाचणार आहोत. कारण मी बऱ्याच दिवस विचार केला, ओंकारातनं मी प्रयत्न करत होते ओंकार वर्गात येऊन, पण मग ते थोडस होत नाहीये कव्हर अप. म्हणून आपण आता हे ज्ञानबोधच वेगळं या लोकांसाठी, शिवसाधकांसाठी करून त्यात प्रणवाचा आणि योगाचा अभ्यास करायचा आहे. तर त्याच्या बीजाप्रमाणे अत्यंत स्थूल व अत्यंत सूक्ष्म असा होता. तो प्रणववेद इत्यादींचे सार व शिवाचे स्वरूप होय. तो सर्व गुणांच्याहून वेगळा, सर्वज्ञ आणि सर्वांचे सृजन करणारा असून ओम या अक्षराने त्यात शिव विद्यमान राहतात. तो एक अक्षर ब्रह्म संपूर्ण अर्थाचे साधन आहे. ओम अशा आकाराने प्रणवापासून शंकर सर्वप्रथम या जगाचे निर्माण करतात. शिव प्रणव स्वरूप असून प्रणव साक्षात शिवस्वरूप आहे. वाच्यार्थ आणि त्याच्या वाचकात काहीही भेद नाही. म्हणून प्रणवाला सर्वांचा करता समजावा. जे मुक्त असतात ते निर्गुण परमेश्वराला निर्विकार अर्थात समस्त विकृरहित समजतात. सर्वप्रथम ओंकारात आकार आश्रित निवृत्त कलेचा उद्धार करावा. उकारात इंधन कलेचे, मकारात काल, नादात, हे मी सगळं त्यावेळेला समजून सांगणार. मी आता नाही समजून सांगते. मी जे शिवसाधकांचा ग्रुप करून हे वाचेल त्यावेळेला मी एक्सप्लेन करेल. उकारात इंधन कलेचे, मकारात काल, नादात दंड कलेचे आणि बिंदूत ईश्वर कलेचे उद्धरण करावे. अशा प्रकारे वर सांगितलेल्या 5 वर्णाच्या रूपाने प्रणवाचा उद्धार होतो. हा प्रणव 3 मात्रा व बिंदू नाद स्वरूप असणाऱ्याला महामुक्ती मिळवून देतो. ब्रह्मदेवापासून सर्व स्थावर सृष्टीतील प्राण्यांचा हा प्राण होय. म्हणून याचे नाव प्रणव असे आहे. अकार, उकार, मकार या क्रमाच्या 3 मात्रा आणि नंतर अर्धी मात्रा अशा प्रकारे ओम होतो. याच्या मध्यात मकार असतो. जी अर्धी मात्रा असते तीच नादबिंदू होय. ओंकार शिवाचे वाचक असल्याने वेदाच्या अगोदर त्याचा उल्लेख करतात. जीवात्मा आणि ब्रह्माच्या एकतेचा बोधक प्रणव असतो.
परमेश्वराचे स्वरूप परम दिव्य आहे. या सर्व लोकनिर्मितीला ते कारणीभूत आहे. परमेश्वर सर्व व्याप्ती असून तो अणु एवढा लहान व आकाशा एवढा महान आहे. त्याचे स्वरूप विनाशरहित आहे. तो ब्रह्मदेव, विष्णू, रुद्र इत्यादी देवतांना सुद्धा दिसू शकत नाही. परमात्म्याचे स्वरूप म्हणून वेदाचे सार होय. तो पूर्ण विद्वानांनाच प्राप्त होण्यास योग्य आहे. त्याच्या आदी आणि अंती काही नाही. तो रोग्याचे रोग निवारण करणाऱ्या वैद्याप्रमाणे होय. विशुद्ध स्फटिकाप्रमाणे रूप असलेले, परमप्रसन्न रूप असलेले, शीतल कांती असलेले, जटा धारण केलेले शिव शार्दूल चर्म परिधान करतात. त्यांचे हात तांबड्या कमळाप्रमाणे असून त्यांनी अनेक आयुधे धारण केली आहेत. शंकराचे एक स्वरूप पाचमुखीही आहे. त्याला 10 हात असून जटात चंद्रमा धारण केलेला आहे. त्यांचे तोंड पूर्वेकडे असून त्यांचे कांती सूर्याप्रमाणे आहे. त्याला 3 डोळे आहेत. दक्षिणेकडे असलेल्या तोंड निळ्या मेघासारखे आहेत. त्यांच्या भोवया वाकड्या आहेत. त्यांचे डोळे अत्यंत लाल आहेत. त्यांचे दात अत्यंत विकराळ असून ते नेहमी सृष्टीचा संहार करण्याच्या इच्छेने ओठ हलवित आहेत. उत्तरेकडील त्यांचे तोंड निळ्या वर्णाच्या भुवयांनी युक्त आहे. पश्चिमेकडील त्याच्या मुखाची कांती चंद्रासारखी असून त्यावर चंद्रहास्य खेळत असते. 5वे मुठ स्फटिकाप्रमाणे आहे. त्याच्या दक्षिण शिरावर शूल, परशु आणि खड्ग धारण केलेले आहे. डाव्या हातात नाराच, घंटा, पाश, अंकुश हे धारण केलेले आहे. गुडघ्यापर्यंत निवृत्त्या नावाची कला आणि बेंबीत प्रतिष्ठित नावाची कला, कंठापर्यंत विद्या आणि कपाळापर्यंत शांता नावाची कला. त्यावर परकलाने युक्त असे 5 स्थानांनी व्यापले पंचकलामय शरीर आहे. ईशान देव मुकुट पुरुष, पुरातन मुख आहे, अघोर हृदय आहे, वामदेव गुह्य आहे, सद्योजात चरण होत. अशा प्रकारे 38 कलांनी पूर्ण अशी त्यांची मूर्ती आहे. त्यांच्या डाव्या बाजूला गौरी असून तिची कांती विकसित कमलाप्रमाणे असून तिचे मुख चंद्रम्यासारखे आहे. तिचे केस लांब असून कटी बारीक, श्रोणी भाग परिपुष्ट आहे. तिने पीत व बारीक वस्त्र धारण केले असून आभूषणेही धारण केली आहेत. तिच्या मस्तकावर कुंकाचा टिळा असून तिने आपला केश पाश फुलांनी शृंगारलेला आहे. लज्जेने तिचे मुख खाली वळलेले असून तिच्या उजव्या हातात कवळ आहे व तिने डावा हात सिंहासनावर टेकला आहे. अशा प्रकारे ओंकार स्वरूप शिव आणि गौरीचे पूजन केले असता मनुष्याची इच्छा पूर्ण होते व त्याला शिवप्राप्ती होते. शंकराची 8 नावे. आता 8 नावे त्याची अर्थ आहेत बघा. नादी श्राद्ध, ब्रह्मयज्ञ, प्रणव व गायत्री मंत्र कथन. प्रणवाचा अर्थ आता बघा. श्री स्कंद म्हणाले, हे वामदेवा, या जगात मनुष्य अनेक प्रकारची शास्त्रे वाचून भ्रमित झाला आहे. तो परमेश्वराच्या अद्भुत मायेला वंचित झालाय. त्यामुळे प्रणवरूप शंकराला जाणू शकत नाही. शिव सगुण निर्गुण ब्रह्म आहे. त्याच्याद्वारे त्रिवद प्रकट झाले आहे. प्रणवाचा अर्थ प्रत्यक्ष शंकरांनी सांगितला आहे. जेथे पोचल्यावर मनयुक्त वाणी सुद्धा निवृत्त होते व ज्याच्यामुळे आनंद प्राप्त झालेले विद्वान कधीच भयभीत होत नाही. ज्याच्यामुळे हे संपूर्ण विश्व प्रकाशमान होते, जो आकाशाच्या मध्यभागी निवास करतो, जो सर्व व्यापी प्रकाशरूप आत्मस्वरूप आहे, तोच शिव होय. श्रुतीचे म्हणणे आहे की ब्रह्मचर्याच्या द्वारे ऋषी, यज्ञाच्या द्वारे देवता आणि स्वधाच्या द्वारे पितरांची तृप्ती होते. जो गुरु आहे तो शिव आहे आणि त्या गुरुच्या आज्ञेचे 12 दिवसापर्यंत विधिवत प्रयोव्रत करावे. स्नान करून प्रात्यकृत करावे. शुद्ध झाल्यावर गुरुला बोलवून नांदी श्राद्ध करावे. बघा आता श्राद्धाचा विधी दिलेला आहे, ते जाऊ देत. आणि नंतर हे सगळं केल्यावर ओंकारासहित ब्रह्ममंत्र म्हणायला सांगितलेलं आहे. म्हणजे ओंकार मंत्राचं एवढं महत्व दिलेलं आहे. ओम हवन करताना सुद्धा आपण ओम असतोच. प्रत्येक मंत्रात ओम असतोच. गायत्री प्रथम पादाचे उच्चार करावे. सावित्री प्रवेशायामी असे म्हणून भूरोम असे म्हणावे. नंतर गायत्रीचे द्वितीय पाद म्हणावे. अशा प्रकारे तृतीय पादाचेही उच्चारण करावे. गायत्रीचे ध्यान करावे. ही गायत्री प्रत्यक्ष शंकराची अर्धांगी असून तिला 10 हात आहेत. काल मॅडमनी वाचलं शैलजा मॅडम गायत्रीचं महत्व. नवरत्नाचा किरीट तिला शोभतो आहे. उदित चंद्रासारखी तिची कांती आहे. स्फटिका समान तिच्या हातात 10 आयुधे आहेत. तिने दिव्य वस्त्र व दिव्य आभूषणे धारण केलेली आहेत.
वेदांचा आदी प्रणवच आहे. हा प्रणव शिववाचक होय व हाच मंत्रांचा आदिश्वर व बीजमंत्र होय. प्रणव हाच शिव होय आणि शिव हाच प्रणव होय. यात भेद नाही. काशीत देहत्याग करणाऱ्याला याच मंत्राचा उपदेश देऊन शंकर मुक्त करतात. बघा, पूर्वेकडे तोंड करून हातात पाणी घेऊन ते सोडावे. याप्रमाणे शिखा यज्ञ पवित या पेश्य मंत्राने गायत्री मंत्र म्हणून पाण्यात सोडाव्या. आचमन करून उत्तरेकडे किंवा पूर्वेकडे 7 पावले चालावे. त्यावेळी वस्त्राचा सुद्धा त्याग करावा. अशा वेळी लोकव्यवहार्थ आचार्य कौपिन स्वीकार कर असे सांगते, तेव्हा त्यांच्या हातून ते भगवे वस्त्र घेऊन त्याने शरीर झाकावे व 4 आचमने करावीत. नंतर आचार्य सांगतील त्याप्रमाणे दंड ग्रहण करावा. मग कर्म आरंभ करण्यापूर्वी 2 आवळ्या एवढे शेंगोळे तयार करावे. ते सुकवावेत व ते होमाग्नीत ठेवावेत. संपूर्ण होम झाल्यावर त्या 2 गोळ्यांचे भस्म मंत्र म्हणून अंगाला लावावे. नंतर गुरुने शिष्याच्या डोक्यावर हात ठेवून त्याच्या उजव्या कानात प्रणवाचा मंत्र 3 वेळा सांगावा. तो त्याला गुरुने समजावून द्यावा. नंतर शिष्याने सदैव गुरुच्याच आज्ञेत राहून संपूर्ण वेदांत ज्ञान प्राप्त करावे. त्याने रोज शिवलिंगाचे पूजन करावे. त्याशिवाय भोजन करू नये. ओंकार स्वरूप वर्णन तथा ओंकार समस्त सृष्टीचे कारण कथन. वामदेव मुनींनी शिवपुत्र स्कंदाला विचारले, हे शिवपुत्रा, मी जीवशास्त्राने भ्रमित झालेला, शंकराच्या मायेने मोहित झालेला शिवपद ज्ञानामृत पान करू इच्छितो. आपण मला ओंकार स्वरूपाचे ज्ञान देऊन त्या ज्ञानाचे फल सांगा. मुनीला श्री स्कंद म्हणाले, समष्टी व्यष्टी भावाने शंकराचे प्रणवार्थ परिज्ञान मी विस्तारपूर्वक तुला सांगतो. त्या एकाच परिज्ञानाचे 6 प्रकारचे अर्थ आहेत. प्रथम मंत्र रूप, द्वितीय यंत्र रूप, तृतीय देवार्थ रूप, चतुर्थ प्रचारार्थ, पंचम अर्थ गुरु रूप, प्रदर्शक 6व्या शिष्याचे आत्मरूप. अशा प्रकारे 6 अर्थ होत. ज्या यंत्राच्या विज्ञानामुळे मनुष्य ज्ञानी होतो त्याचा मंत्र हे मुनी आता मी कथन करतो. प्रथम स्वराकार, पंचम उकार, प वर्गाच्या शेवटी मकार, बिंदू आणि नाद या 5 वर्णांनी वेदात ओंकार म्हटले आहे. वेदात हे समष्टी रूपच ओंकार मानले आहे. नाद सर्वांची समष्टी होय. उकार आणि मकार बिंदूच्या आधी असतात. व्यष्टी रूप सिद्ध ओंकार शिवसिद्ध होत. आता यंत्र स्वरूपाविषयी ऐक. ते लिंग स्वरूप होय. सर्वांच्या खाली सपाट आणि उंचवटा तयार असावा. त्यावर अकार, नंतर उकार, नंतर मकार. त्याच्या मस्तकावर बिंदू आणि अर्धचंद्रकार नाद काढावा. अशा प्रकारचे यंत्र तयार करून ओंकार वेष्टित करून त्याने निर्माण केलेल्या नादाची समाप्ती करावी. हे वामदेवा, प्रत्यक्ष श्रुतीने ब्रह्मपंचक ओंकार सांगितला आहे. प्रत्यक्ष श्रुतीने ब्रह्मपंचक ओंकार सांगितला आहे. प्रणव ब्रह्मरूप असलेल्या 5 देवता सुद्धा शंकराचीच मूर्ती समज त्या शंकरापासून वेगळ्या नाहीत. तुम्हाला मी सांगितलं ओंकाराचं तुम्हाला जर ताकद बघायची असेल तर हातावर आधी पेंडुलमनी ऊर्जा बघा. नंतर असा अदृश्य नुसता ओम काढा हातावर, असा हात धरा आणि नुसता ओम फिरवा. काय त्याला शाई नको, काही नको, काही नको. नुसतं असं करा आणि ऊर्जा बघा. म्हणजे तुम्हाला कळेल की ओम मध्ये किती ताकद आहे ते कळेल. अशा प्रकारे पंचब्रह्मात्मक जगत आहे की अम अहा या तिन्ही आदी स्वराच्या आकाराचे 15वे स्वरूप प्राप्त झाले म्हणजे आधी हकार व्यंजनात ह ची स्थिती. त्याचप्रमाणे 16व्या रूपाचा आधी सकार झाल्यावर हे शिवसर्गात वाचतो आपण. या उलट अर्थात आधी तो सकार झाल्यावर सोहम रूप महामंत्र होतो. हा उद्धार सूक्ष्म असल्या कारण महासूक्ष्म आहे. त्याच्या उलट हंसच होतो. त्याचप्रमाणे त्याचा अर्थ शंकर होतो कारण ते सर्व नाम विशुद्ध स्वभाव शिव हा बुद्धीचा विषय होत. प्रज्ञान शब्द चेतनाचा पर्याय होय. शिवसूत्रानुसार आत्मा चेतन आहे. चेतन असलेला विश्वाचे संपूर्ण ज्ञान आणि क्रिया ज्याच्या द्वारे घडते असा हा स्वतंत्र स्वभावाचा परमात्मा होय. शिवसूत्र आणून ठेवलेलं आहे. आपल्याला वाचायचंय शिवसूत्र. मी हे सगळं असं समोरच ठेवते. एवढं मोठं आहे शिवसूत्र. कसं केलं तर व्यवस्थित दिसत नाही, ते नाहीच दिसत. हे बघा,
असं बघा श्री श्री दिसतंय मॅडम छान. हे वाचायचंय आपल्याला. इच्छाशक्तीपासून ज्ञानशक्ती आणि ज्ञानशक्तीपासून क्रियाशक्ती झाली आहे. याच शक्तीपासून निवृत्ती इत्यादी कला उत्पन्न झाल्या आहेत. चिदानंद शक्तीपासून नाद आणि बिंदूची उत्पत्ती झाली आहे. इच्छाशक्तीपासून मकार, त्याचप्रमाणे ज्ञानशक्तीपासून पंचम स्वर उकार झाला आहे. क्रियाशक्तीपासून आकार झाला आहे. अशा प्रकारे प्रणवाची उत्पत्ती झाली. आता पंच ब्रह्माची उत्पत्ती आहे. शिवापासून ईशान झाली, ईशानापासून पुरुष झाला, पुरुषापासून अघोर झाला आणि अघोरापासून वाम सद्योजताची उत्पत्ती झाली. या आकारादी मात्रापासून 38 कला झाल्या. ईशानापासून शांततित कला, पुरुषापासून शांती कला आणि अघोरापासून विद्या उत्पन्न झाली आहे. प्रतिष्ठा आणि निवृत्तीची उत्पत्ती वामदेव सद्योजातापासून झाली आहे. ईश आणि चित शक्ती मुखापासून शंकराचे मिथुन पंचक झाले. अनुग्रह, तिरोभाव, संहार, स्थिती, सृष्टी इत्यादी रूपांचा कारण हेतुपाचा होय. वाचक संबंधापासून मिथुनत्व प्राप्त करणाऱ्या वर्णन स्वरूपाच्या या पंचकात भूतपंचक आकाशादी क्रमाने उत्पन्न झाले आहे. आद्य मैथुन ईश चित शक्त यात्मकापासून प्रारंभ करून भूतपंचकाला चित शक्तक्यात्मक म्हटले आहे. आकाशात शब्दगण, वायूचा स्पर्श, हे आपल्याला माहिती आहे. शिवसरोदय, हे सगळं शिवसरोदय शास्त्राचं बरंच आहे. हे ज्ञान तुम्हाला घ्यायला पाहिजे. ओंकाराला जोडा. ज्यांनी आतापर्यंत ओंकार केला नाही त्यांनी मार्च महिन्यात करून घ्या. 1 महिना प्राणायाम करून घ्या, म्हणजे हे सगळं ज्ञान पुढे घ्यायला हे जे सगळं आहे, कुठलं तत्व काय आहे हे आपण अभ्यासलेलं आहे. पुन्हा पुन्हा ते येतं बघा. उपनिषदात येतंय, पुराणात येतंय. पृथ्वी तत्वापासून शिवतत्वापर्यंत तत्व समुदाय शक्ती सहित परमेश्वरात लीन होऊन जीवरूप विराटात लय होतात. त्याचप्रमाणे सृष्टिकालात पुन्हा शक्तीपासून निर्गत होऊन स्थूल प्रपंचाच्या रूपात प्रलय होईपर्यंत स्थित राहतात. स्वेच्छापूर्वक विश्वरचनेत उद्यत होणे, त्याचप्रमाणे त्याच्या पूर्व कार्याला जे क्रियात्मक असते ते शिवतत्व म्हणतात. संपूर्ण कृत्याच्या अनुवर्तनापासून हे इच्छाशक्ती तत्व होते. ज्ञान आणि क्रिया शक्तीमध्ये ज्ञानाचे अधिक्य झाल्याने शिवतत्व होते. त्याचप्रमाणे जर ज्ञानापेक्षा क्रियेची अधिकता जास्त झाली तर ते महेश्वर तत्व होय. ज्ञान व क्रिया शक्तींची जर समानता झाली तर त्या ठिकाणी विशुद्ध ज्ञानरूप शिवतत्व होते. आपल्या अंगरूप अवयवांपासून भेदरूप बुद्धी झाली म्हणजे ते मायातत्व होते. जेव्हा शिव आपल्या मायेने आपले परमेश्वर स्वरूप लपवून संपूर्ण पदार्थ ग्रहण करतात त्याला पुरुष नामसृष्टी म्हणतात. हा शिव मायेपासून मोहित होऊन जीवरूपे होऊन अज्ञानवश आपल्याला अनेक कर्म करतात, त्याचप्रमाणे सर्वांपासून वेगळा समजतो, पण विश्वाला शिवापासून अभिन्न करता येत नाही. शंकराच्या संकोचयुक्त सूर्य स्वरूपाच्या त्याचप्रमाणे नित्य प्रकाशणाऱ्या 5 शक्ती आहेत. जीवाची कला, नावाची विद्या, राग, कला, नियती पंचतत्व रूपापासून निर्माण होतात. ज्यात कर्तापणाचे काही कारण तत्वाला साधन असेल तो विद्या आणि विषयासंबंधी प्रेम उत्पन्न करणारा राग होय. भाव तथा अभावाच्या क्रमाने परिच्छेदक होऊन तो त्याग केला तर प्राणी पतित होतो. त्या जीव स्वरूपाची आवरणे मानली आहेत. हीच अंतरंग साधने होत, यालाच पंचकचूक म्हणतात. आता सृष्टी तत्व कथन. वामदेव म्हणाले, आपण प्रकृतीच्या खाली नियती व पुरुष असे सांगितले होते. त्याचप्रमाणे आपण मायेच्या संकुचित रूपाला त्याच्या खाली असलेले प्रतिपादले होते. पण आता आपण नेमके या विरुद्ध सांगत आहात, ते कसे? तर स्कंद म्हणाले, हा अद्वैत शैव वाद द्वैताला कधी सहन करीत नाही. काय? हा शैव वाद द्वैताला कधी सहन करत नाही, कारण द्वैत नाशवान असून अद्वैत अविनाशी आहेत. सर्वांचे करता, 3 देवांना निर्माण करणारे सर्वज्ञ एक शिवच सच्चिदानंद स्वरूप हा ब्रह्म आहेत. तेच शंकर आपल्या मायेने व स्वेच्छेने संकुचित रूपाप्रमाणे पुरुष झाले आहेत. 5 कला आधी असल्याकारणे भोक्ता सुद्धा तेच आहेत. कारण हा पुरुष प्रकृतीत जन्मगुणांचा भोगणारा आहे. अशा प्रकारे दोन्ही ठिकाणी असणारा पुरुष कोणत्याही प्रकारे विरोधी नसतो. आपले रूप, ज्ञान इत्यादींचा संकोच करीत तो समष्टियुक्त होतो.
सत्वादी गुणाने साध्य बुद्धी आदी त्रयात्मक चित्तच त्या गुणांचे कारण प्रकृती तत्व आहे. सात्विक आदींच्या भेदापासून प्रकृतीच्या गुणांची उत्पन्न होते. गुणांनीच वस्तूचे निरूपण करणाऱ्या बुद्धीची उत्पत्ती होते. 3 प्रकारच्या अहंकाराची उत्पत्ती बुद्धीने होत. तिचे जीवन साधनात्मक अभिमान हा आहे. या 3 प्रकारच्या देहाचा असतो. सत्यादी त्याच प्रमाण तेज साधीच्या भेदाने त्याचे 3 प्रकार होतात. अहंकार आणि तेजाने मन बुद्धी इंद्रियाची उत्पत्ती झाली. मनाचे स्वरूप संकल्प विकल्प युक्त आहे. बुद्धी इंद्रिय श्रोत त्वक चक्षु जिव्हा नासिका स्पर्श रस गंध इत्यादी वृत्ती आणि रुद्धी इंद्रियात श्रोताच्या क्रमाने होत असते. अहंकारापासून कर्मेंद्रियाची उत्पत्ती झाली आहे. भूतादिकांपासून त्याचप्रमाणे अहंकाराच्या क्रमाने तन्मात्रा निर्माण झाल्या आहेत. त्याच पासून शब्दादी रूप प्रकट झाले. हे मुनी, त्यापासूनच आकाश वायू अग्नी जल पृथ्वी याची उत्पत्ती होते. त्यांनाच पंचमहाभूते म्हणतात. त्यांचे व्यापार म्हणजे अवकाश देणे, वहन करणे, पचन करणे, वेग धारण करणे हे क्रमाने होतं. वामदेवाने विचारले, आपण प्रथम भूतसृष्टीचे वर्णन केले आहे, मग कला आदी कोणत्या प्रकाराला म्हणतात? आत्मतत्व अकार आणि विद्यातत्व उकार ही गोष्ट अत्यंत संदेहजनक वाटते. शिवतत्व मकार बिंदू आणि नाद तत्व याचा अर्थ काय? ब्रह्मा विष्णू रुद्र महेश्वर सदाशिव हे सर्व श्रुतींच्या अनुसार भगवान शंकराचीच रूपे आहेत. आपण प्रथम असे सांगितले होते की आता सांगता की तन्मात्रापासूनच उत्पन्न होतात. ही गोष्ट मला खेदजनक वाटते. तरी मला याचे स्पष्टीकरण करा व मला संशय दूर करा. स्कंद म्हणाला, हे मुनी, भूतसृष्टीच्या आरंभापासून सर्व काही क्रमाने तुला सांगतो. कलापासून पंचमहाभूतांची उत्पत्ती झाली यात संशय नाही. स्थूल प्रपंचरूप पंचभूत भगवान शंकराचे शरीरच होय. बघा, मग पंचतत्व का अभ्यासायची आहेत? पंचमहाभूत का चर्चा करायच्यात? तर हे पंचरूप महाभूत भगवान शंकराचे शरीर होय. शिवतत्वापासून पृथ्वी तत्वापर्यंत तत्वाच क्रमाने तन्मात्रांची उत्पत्ती होते. भूत म्हणजे आपण जे 7 लोक अभ्यासले, जमिनीखालचे 7 लोक, जमिनीवरचे 7 लोक, हे सगळे तत्वाप्रमाणात आपल्याला अभ्यासायचे आहेत. आपल्याला फक्त पंचमहाभूते म्हणजे या लोकातला आपण अभ्यास केलाय. पण जसजसं आपण वरचे 7 लोक तत्वरूपात अभ्यासू, तसतसं आपल्याला ते ज्ञान महत्वाचं होईल. त्याप्रमाणे आपल्याला तत्वांचं आपल्याला हे करायला. म्हणून ते ज्ञान घेणं गरजेचे प्रत्येक लोकाचं. जर 6व्या लोकात जायचंय, 7व्या जायचंय, 5व्या जायचंय, तर त्यातल्या तत्वांचा अभ्यास करायला नको का? पहिल्यांदा ज्ञान आणि मग ऍब्सॉर्प्शन. शिवतत्वापासून पृथ्वी तत्वापर्यंत तत्वच क्रमाने तन्मात्रांची उत्पत्ती होते. भूतोत्पत्ती युक्त धर्मापासून तन्मात्रा आणि कला त्याच भूतांचे कारण होय, यात काहीच विरोध समजू नये. चंद्र सूर्य इत्यादी ग्रह नक्षत्रांसह सर्वांची उत्पत्ती या स्थूल सूक्ष्मात्मक विश्वात जशी झाली आहे, तशीच ब्रह्मा विष्णू महेश इत्यादी देवता भूत जाती इंद्रादी दिक्पाल देवता पितर दैत्य राक्षस मनुष्य त्याचप्रमाणे विभिन्न प्रकारचे जीवा पशु पक्षी किडे वृक्ष लता औषधी वनस्पती पर्वत नदी सागर महर्षीगण, थोडक्यात म्हणजे जे काही आहे ते सर्व याचेच स्थित आहे. ही गोष्ट बुद्धीने समजून घेतली पाहिजे. हे स्त्री पुरुष रूपी जगत शिवशक्ती युक्त आहे. हे जे काही आहे ते सर्व शिव आहे असे समजून उपासना करावी. शिव हाच प्रपंचात्मा आहे असे श्रुतींचे म्हणणे आहे. आता महावाक्याचा अर्थ. स्कंद म्हणाले, आता मी महावाक्याचा अर्थ हे वामदेवा तुला कथन करतो. प्रज्ञान हेच ब्रह्म आहे. महावाक्य कुठलं? हम ब्रह्मास्मी, मी ब्रह्म आहे. तो आत्मा ब्रह्म आहे. हे संपूर्ण विश्व ईश्वरावर आहे, अधिष्ठित आहे. मीच प्राण आहे, मीच आत्मज्ञान आहे. जो जेथे आहे तोच येथे आहे, जो येथे आहे तोच तेथे आहे. तो सांगण्या सांगण्यापलीकडचा आहे. तो तुमचा आत्माचा अंतर्यामी आहे व अमृत आहे. या पुरुषात आणि आदित्यात जो वासक, आपण हे ध्यान केलंय, सुंदर ध्यान ते घडलेलं आहे. त्याचा सराव तुम्हाला मी करायला सांगितलेला आहे. तर पुढच्या स्टेपला जाता येईल. मीच परब्रह्म आहे, वेदशास्त्राचा ज्ञाता गुरु परात्पर व आनंद स्वरूप तो मीच आहे. सर्व भूतात वास करणारे ब्रह्म ते मीच आहे. मीच तत्वांचा प्राण व पृथ्वीचा प्राण होय. मीच जलाचा प्राण व मीच तेजाचा प्राण. मीच वायूचा प्राण व मीच आकाशाचा प्राण.
तीन गुणांचा प्राण मीच होय. मीच सर्वात्मक असून भूत भविष्य वर्तमान सर्वात्मक असल्याने मी एक अद्वितीय आहे. हे सर्व ब्रह्मस्वरूप होय. मी सर्व रूप असून मुक्त स्वरूप आहे. जो हा आहे तोच मी आहे. मीच हंस आहे. अशा प्रकारे सर्वत्र सदैव त्या ब्रह्माचे ध्यान करावे. ऐतरेय उपनिषदाप्रमाणे प्रज्ञान शब्द हा चैतन्यवाचक आहे. हा प्रधान रूपात्मा ब्रह्मच आहे. हाच चंद्र आहे. प्रज्ञान रूप ब्रह्मात सृष्टी स्थित आहे आणि लय सुद्धा स्थित आहे. प्रज्ञान रूप नेत्र असणारा असल्याने प्रजा म्हणजे ब्रह्म संपूर्ण विश्वात आश्रय आहे. आता अहम ब्रह्मास्मीचा अर्थ पहा. अहम पदाचा अर्थ आहे शक्त्यात्मक ईश्वर. हकार सर्व वर्णात अग्र प्रकाशित परमशिव रूपात आहे. हकार व्योमरूप शक्यत्वात्मक आहे. शिवशक्तीच्या संयोगाने आनंद स्थित राहतो. का नाड्या बघायच्या? का संयोग पाहिजे? शिवशक्तीच्या संयोगाने आनंद स्थित राहतो. ब्रह्मोतीपासून शिव आणि शक्तीची सर्वात्मकता स्पष्ट होते. म्हणजे पूर्वी म्हटल्याप्रमाणे सोहम सोहम सोहस्मी चा अर्थ तो मीच आहे अशी कल्पना करणे. तत्वमसी मध्ये तत्पदाचा अर्थ शक्यतात्मक समजावा. अशा प्रकारे ब्रह्मास्मीचा अर्थ सुद्धा ब्रह्म शब्दापासून ग्रहण करावा. नाही तर अहम मध्ये शुद्ध ब्रह्माचा अभेद प्रतीत होतो. श्रुती त्या शंकराला हिरण्यमय म्हणणाऱ्या यथार्थात निर्गुण शिव हिरण्यमय होऊ शकत नाही. जर असे म्हटले तर हिरण्यबाह किंवा बाह मात्राने हिरण्य म्हणजे सर्वांगाचे उपलक्षण होय. अहम पदाचा अर्थ शक्तीशिवाय होय तोच मी आहे. परब्रह्म सर्वात श्रेष्ठ त्याचप्रमाणे सर्वांच्या आत्म्यात वास करणारे आहे. पर आणि अपर आणि परात्पर या तीन भेदांनी युक्त आहे. श्रुतीने यालाच रुद्र ब्रह्म आणि विष्णू म्हटले आहे. हे रुद्रादी तुरीय शब्दाच्या द्वारा परब्रह्म होत. वेदशास्त्र आणि गुरुवाणीच्या अभ्यासाने शिष्याच्या मनात पूर्ण आनंद शिव प्रादुर्भूत होतो. तर सर्व प्राण्यात असणारा शिव मीच होय. संपूर्ण तत्वांचा प्राण एक मी शिव होय. पृथ्वी इत्यादी गुणांचा प्राणभूत वर्तमान मीच होय. संपूर्ण जगत रुद्रच होय. जो शक्तात्मा शिव आहे तोच मी होय. हंस शिव मीच होय असे ईशावास्य श्रुती म्हणते. गुरुने शिष्याला या संबंधी पूर्ण ज्ञान देऊन अर्थबोध करावा. आता आपण बघतो हेच परत आलेलं असतं. तर वायू संहिता आहे ते आपण त्या पुराणात बघू. वायू पुराण आहे ना, परत हे रिपिटेशन आहे. वायू पुराणात आपण बघू. तर हे आपलं शिवपुराण संपवलंय मी आज. आता उद्या आणि परवा तर काही मी घेणार नाहीये आणि सोमवार पासून बघू आता. कारण शकुंतला मॅडम आणि सुचिता मॅडम म्हटल्या त्या पुस्तक सुरू करतायत. आहेत का शकुंतला मॅडम? सुचिता मॅडम तर नाही येत आता. त्या मंगळवारपासून घेते म्हटल्या. शकुंतला मॅडम तुम्ही करा उद्यापासून सुरू. त्यांच्याकडचं पुस्तक दाखवा. शकुंतला मॅडम सीता वाचणार आहेत. दुसऱ्या ऑथरचं पुस्तक आहे ते वेगळं आहे. तर ते दाखवा हो, जरा. उद्या येतील त्या. उद्या परवा सोमवारी ग्रुपवर तुम्हाला पाठवू किती का मॅडम? दाखवा ना. ग्रुपवर नका टाकू. इथे दाखवा की जरा. ओके ओके. हम्म, हे मॅडम. हे सीता आहे बघा. ह्याच्यात हा, काय वेगळं सांगितलं थोडक्यात जरा काही सांगता आलं तर? याच्यामध्ये सीतेचं थोडं चरित्र पण आहे आणि तिने कसा कसा प्रवास केला या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. आपण सीतायन वाचलं ना, त्यापेक्षा हे वेगळं कसं असं म्हणते मी. नाही तर त्याच्यामध्ये ना फक्त सीतेच नाही मॅडम, ते रावणाचं पण आहे आणि ना वाल्मिकी ऋषींचं पण थोडस आहे. म्हणजे रामायणच थोडक्यात. कथा वाचू नका तुम्ही. पुस्तकावर खुणा करा. कथेमध्ये रमायचं नाहीये आपल्याला. ओके. त्याच्यातून सीतेचं काही अनुकरण करण्यासारखं असेल तर आपण अभ्यासायचं आहे. आपण कथा पुस्तकं वाचत नाहीये, लक्षात घ्या. तर ते तुम्ही खुणा करून घ्या. आणि असं तुम्हाला असं वाटलं की याच्यापासून काय बोध दिलेला आहे आपल्याला घ्यायचं आहे तर ते वाचा. हो चालेल. हं? ठीक आहे. आणि मग सुचेता मॅडम म्हटल्या त्यांच्याकडं काय आहे ते त्या घेईल. किंवा मग मी आता अमृता मॅडमला विचारलंय आपल्याला हे सुरू करायचंय ना
शंकराचार्यांचे 2. आता ते मी आल्यावर करेन.